मुसळधार पावसामुळे मोरेवाडी पंपिंग स्टेशन जवळील ट्रान्सफॉर्मर खराब झालाय। त्यामुळे वैभव टेकडी ग्रीन पार्कसह जवळच्या परिसराला होणारा पाणी पुरवठा ठप्प झालाय। ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती झाल्यानंतर या परिसराला पाणी पुरवठा होईल असं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय। कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या वादळी आणि मुसळधार पावसामुळे शहर पाणीपुरवठा विभागाच्या मोरेवाडी पंपिंग स्टेशनजवळील ट्रान्सफॉर्मर शॉर्ट होऊन खराब झालाय। या ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। तसंच या ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी दुसरा जादा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं कामही सुरू आहे। मात्र पावसामुळे या पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि दलदल झाली आहे। या दलदलीत क्रेन चिखलात रुतून बसल्यानं हा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम पूर्ण होऊ शकलं नाही। त्यामुळे वैभव टेकडी, शांतिनिकेतन, ग्रीन पार्क, वसंतराव चौगुले शाळा परिसर आणि संलग्न भागात आज आणि उद्या पाणी पुरवठा होऊ शकणार नाही। ट्रान्सफॉर्मरचं काम पूर्ण झाल्यानंतर या परिसराला सुरळीत पाणी पुरवठा होईल। त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात आलंय।